आदित्यादी नवग्रहांच्या कृपाशीर्वादाने आपल्या घरात होणाऱ्या मंगल कार्याची सर्व चांगल्यात चांगल्या प्रकारची फलश्रुती मिळावी ही त्याच्या पाठीमागे वैदिक धर्माची संकल्पना। चला तर मग आपण आता नवग्रह शांतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आत्मा आणि देहशुद्धीसाठी आपण डोळ्याला पाणी लावूया। नेत्रोरकस्पर्शः अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडलीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः। प्रतिगृह्यतान् मम पुष्पं समर्पयामि अक्षतं समर्पयामि अक्षतं समर्पयामि। नमस्कार करावा। नमस्कारं करोमि अम्म नवग्रह देवता प्रियंदा नमः ब्रह्मा मुरारी त्रिपुंडकारी भानुशचे बुध शांती करा। काय बाई साड्या भारी भारी हा त्या अशा सारख्या घड्या करून ठेवाव्या लागतात नाही तर धारेवर फाटतात हो। अगं मग लग्नात वापरून घे ना। या साड्या अजिबात नाही। अंजलीच्या घरच्यांकडून मी नवीन साड्या घेणार आहे आणि स्वस्त नाही माझ्या मनाप्रमाणे। पद्मजाच्या लग्नात कसल्या साड्या मिळालेल्या मला। पैठणी म्हणू नका नारायणपेठ म्हणू नका। आई त्यांच्यावर जास्त खर्चाचा भार पडू नये म्हणून आपण तसं लग्न ठरवतोय। आणि तुझं काय मध्येच? अरे वर्मा आहे मी मानपान नको का व्हायला माझा? वराचं दुसरं लग्न आहे। वरमायाचं मानपान झालंय। म्हणजे अंजलीच्या घरच्या लोकांनी काहीच करायचं नाही असं ठरवलंयस का तू? काही तू पुरे बघ श्यामल मला या विषयावरती वाद नकोय कळलं? साखरपुड्याच्या दिवशी जे झालं त्याचा राग अजून आहे। ऍक्च्युली माझ्या पप्पांच्या गैरसमजामुळे झालं ते सगळं। मी त्याचीच माफी मागायला आले होते। आय एम सो सॉरी। अंजली तू तू माफ केलंस ना मला? मला सांग तुझ्या मेहंदीचं काय ठरवलंयस तू? काय म्हणजे जाधव काकू छान करतात मेहंदी। प्लीज नो वे तुझ्या लग्नाची मेहंदी मीच काढणार आहे। अहो नको गिरिजा। मला काहीही ऐकायचं नाहीये। मी सगळी तयारी केलेली आहे। मी मेहंदीचे कोण सुद्धा घेऊन आले। श्यामल आता सगळ्याच गोष्टींमध्ये एवढे प्रकार आलेले आहेत तुला नुसतं तोंडाने सांगून कसं कळणार? प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नाही कळणार। मग कधी जायचं? हे बघ आपल्याला अंजलीसाठी खरेदी करायची तुझ्यासाठी नाही। हं? काय करतेस? हो मेहंदी काढतायत ना इथे मला। कोण काढते मेहंदी? गिरिजा आहे तिथे त्या काढतायत मेहंदी। गिरिजा तिथे आली आहे? तेच सांगते ना। एक मिनिट हॅलो काय हे असं डिस्टर्ब करतात का? गिरिजा तू मला काहीही ऐकायचं नाहीये आणि असं इथे डिस्टर्ब केलेलं चालणार नाही। ओके चल चल बाय 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 बाय। हॅलो तुझ्या हातावरती यांचं नाव कुठे आहे ना? मगाशी त्या फोनच्या नादात खरंच राहून गेलं नाव लिहायचं। सॉरी। अगं हे काय मला दिसतं ना इकडून जर असं वेगळ्या पद्धतीने लिहिलंय। सॉरी हा गिरिजा पण तुझं अक्षर जरा घाणेरडच आहे। मला दिसतं ना इकडून। हा हा बघ एस काय ताई हे बघ साखरपुड्याच्या दिवशी जे झालं ना त्यात गिरिजाचा हात नव्हता। तिच्या वडिलांचा गैरसमज झाला रे म्हणून ते पोलिसांना घेऊन आले। उलट गिरिजाला बिचारीला काय माहिती की आपल्यामुळे एवढं सगळं प्रकरण घडणार आहे ते। माझ्याकडे एक छान गाणं आहे ते पण श्रीकांतरावांचं। श्रीकांत कमलाकांत असं कसं झालं असं कसं वेड माझ्या कपाळी आलं। ते भोंडल्याचं गाणं आहे। असं कुठे लिहिलंय का की भोंडल्याचं गाणं म्हणायचं नाही म्हणून? श्रीकांत कमलाकांत असं कसं झालं असं कसं वेड माझ्या कपाळी आलं। बायकोने केला होता